मी काकूंच्या घरी एका कार्यक्रमाला गेलो होतो. रात्री 10:30च्या आसपास मी काकूंच्या घरी पोहोचलो. त्या हिरव्या साडीवर खूपच सुंदर दिसत होत्या. कार्यक्रम संपला. सगळे गेल्यावर मी 1 तास अजून तिथेच थांबलो होतो. काकूची मुलगी तिच्या मामाच्या मुलींबरोबर रात्री त्याच्या घरी गेली होती. कार्यक्रमात जेवण इकडे तिकडे फरशीवर पडलेलं होतं. तेच काकू फरशी पुसत होत्या. मी त्यांच्याकडे एकटक बघू लागलो. काकू काम आवरून माझ्याकडे आल्या आणि अचानक मला खालून वरपर्यंत निहारून बघितलं आणि म्हणाल्या, "अभिषेक, काय रे अभिषेक, मोठा झालास? आता कॉलेजमध्ये कोणी मैत्रीण आहे की नाही?" मी नाही म्हणालो. आता काकू एकदम हलकं जवळ येऊन भारी आवाजात म्हणाल्या, "अभिषेक, आता तर खूप रात्र झाली आहे आणि हे पण झोपले. तू उद्या ये, पण थोडा लवकर ये, तेव्हा घरी कोणी नसते. ये, मी उद्या तुला नवीन काहीतरी दाखवणार आहे. ते तू स्वप्नात पण बघितलं नसणार." नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. ही कथा सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मी अभिषेक आहे आणि मी गावातून शिक्षण माझं पूर्ण करून मला मुंबईतल्या एका मोठ्या कंपनीतून जॉब ऑफर आला होता. कंपनी भोसरी MIDCमध्ये होती. घरी मोठी शेतजमीन असल्यामुळे बाबा जाण्यासाठी नकार देत होते, कारण मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो. मला फक्त 2 बहिणी आहेत आणि एक भाऊ नाही. शेवटी आईच्या मागे लागून मी पुण्याला जाण्याचा रस्ता मोकळा केला. पण प्रश्न एक होता की पुण्याला जाऊन राहायचं कुठे? मग बाबांच्या लक्षात आलं की त्यांचा मित्र आहे जो पुण्याला आहे. त्यांचा मित्र हा बाबांच्या मावशीच्या गावातला मित्र आहे. बाबांनी त्यांच्याशी विचारपूस केल्यावर त्यांच्याच बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट खाली आहे असं त्यांनी फोनवर सांगितले. बाबांनी माझ्या जेवणाची सोय सोसायटीतच करायची सांगितली. त्यामुळे बाबांच्या मित्रांनी सोसायटीतच एका काकूकडे करून ठेवली होती. त्याच काकूकडेच रूमचीही चावी होती. 2 दिवसांनी मी पुण्याला आलो आणि काकूंना फोन केला. फोनवर तर त्यांचा आवाज मला ठीकठाक वाटला. फोन उचलल्यावर मी त्यांना ओळख सांगितली. तसं तेही म्हणाल्या की ॲड्रेस तर तुला माहीतच आहे, तो फ्लॅट जवळ आहे. मी आलेच आणि काकू चावी घेऊन फ्लॅटकडे निघाल्या. मी फ्लॅटच्या बाहेर उभा होतो. थोड्या वेळात काकू तिकडे आल्या. काकूंना बघून मी भारावून गेलो, कारण ती खूपच सुंदर होती. तिचं वय जवळपास 35-36 वर्ष असेल. गोरा रंग आणि भरलेलं वक्षस्थळ, मेहनत करून कसलेलं शरीर, ती जणू 25-26 वर्षाची मुलगीसारखी दिसत होती. मी अशी काकू पहिल्यांदाच बघत होतो. तिला बघता मी बघतच राहिलो. अचानक तिने हाक मारली आणि आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली आणि फ्लॅट उघडून आत गेलो. खोलीची अवस्था बघून मी डोक्याला हात मारला. अरे बापरे, हे काय? आता हे साफ कोण करणार? काकू हसून म्हणाल्या, "घाबरू नकोस, मी मदत करते तुला." असे बोलून काकूने घरी जाऊन झाडू आणला. सोबत त्याची मुलगीसुद्धा आली. तिचं नाव प्रिया. ती पण काकूसारखी सुंदर होती आणि जाड असल्यामुळे एकदम छान दिसत होती. लहान मुलगी होती. काकू आणि मी कामाला लागलो. काकूंनी साडी कमरेला खोचली आणि झाडू हाती घेऊन काम करू लागल्या. समोरचं दृश्य पाहून मी भारावून गेलो. मी त्यांच्याकडे एकटक बघू लागलो. त्यांचं भरलेलं व्यक्तिमत्व बघून माझं कामावर लक्षच लागत नव्हतं. माझं लक्ष फक्त तिच्याकडेच होतं. मी विचार करत होतो की तिचा नवरा किती भाग्यवान आहे. माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न येत होते. जवळजवळ 1 तासाने आमचं काम पूर्ण झालं. काकू म्हणाल्या, "चल, आम्ही निघतो आता. संध्याकाळपासून तुला जेवणाची सोय होईल." असे बोलून काकू निघून गेल्या. मी दरवाजा बंद करून बाथरूममध्ये गेलो आणि फ्रेश होऊन बाहेर पडलो. 2-3 दिवस मी काकूंना रोज बघू लागलो. त्यांना हे माहीत आहे की नाही मला माहिती नव्हतं. त्या दिवशी डब्बा घेऊन दुपारी प्रिया घरी आली होती. मी तिला विचारलं, "मम्मी कुठं गेली?" प्रिया बोलली, "आज माझ्या पप्पाचं प्रमोशन झालं आहे, पार्टी आहे घरी. मम्मी तयारीला लागली आहे आणि तुलासुद्धा संध्याकाळी जेवायला घरी बोलावलं आहे." हे ऐकून मी खूप खुश झालो आणि संध्याकाळची आतुरतेने वाट पाहू लागलो. संध्याकाळी 8 वाजता काकूचा फोन आला. फोनवर
ती म्हणाली, अरे अभिषेक, येतोयस ना पार्टीला? प्रियाने सांगितलं नाही का तुला? मी हो म्हणून तयार होऊन त्यांच्या घरी पोहोचलो. काकू आज हिरव्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. न राहता मी काकूकडे बघून बोललो, काकू, तुम्ही आज काय सुंदर दिसत आहात. काकू बसल्या आणि माझ्या पाठीवर थाप देऊन म्हणाल्या, चल, काही बोलू नकोस, मी काही एवढी सुंदर नाही. हे हसून तिने विषय टाळला. आता त्यांच्या घरात सर्व शेजारी बाजारी आले होते. मी कोणाला ओळखत नव्हतो म्हणून एका कोपऱ्यात बसलो आणि काकूंना शोधू लागलो. काकू किचनमध्ये होते म्हणून मग मी किचनमध्ये गेलो आणि म्हणालो, काकू, तुम्हाला काही मदत लागत असेल तर मला सांगा. तेवढ्यात काकू म्हणाल्या, बरं झालं तू आलास. एवढं बोलून काकू वेफर्सची पाकिटं उचलायला खाली वाकल्या आणि त्यांचं मला जे दिसलं ते आश्चर्यकारक होतं. काकूंनी वर नजर टाकली आणि माझ्याकडे बघून स्माईल दिली. अभिषेक, काम करा आता, गप्पा काय बघत बसलाय, नंतर दाखवते तुला काय बघायचं आहे ते. असं बोलून त्या हसल्या. मी तर खूपच घाबरलो. काकू असं का बोलल्या की नंतर तुला मी दाखवते? मी विचार करत स्तब्ध उभा राहिलो आणि म्हटलं, आता आपलं काही खरं नाही, मार बसणार. तेवढ्यात काकू तिकडे आल्या आणि म्हणाल्या, अरे बघतोस काय, या प्लेटी सगळ्यांना दे. हो म्हणत मी किचनच्या बाहेर गेलो. काकूचं लक्ष माझ्याकडेच होतं. बघता बघता सर्व शेजारी जेवण करून निघून गेले. मी पण काकूंकडे गेलो आणि मी पण जातो असे म्हणालो. काकूने मला सांगितलं की जेवण करून मग जा आणि तेव्हाची गोष्टही आठवण करून दिली. मी सोफ्यावर जाऊन बसलो. काकूंनी आवराआवर करायला सुरुवात केली. सर्व काम आटपून आम्ही जेवायला बसलो. जेवताना माझं लक्ष काकूकडेच जायचं. मी जेवत जेवत काकूंना बघतो हे त्यांना कळालं. काकू माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसू लागल्या. अरे अभिषेक, जेव आता, बस झालं मला बघणं. मी जेवून उठलो आणि काकूचं लक्ष माझ्या शर्टावर आणि मग लगेच पॅन्टवर गेलं. जसं काकूंचं लक्ष गेलं मी लगेच फिरलो आणि जायला निघत होतो. इतक्यात काकूंनी मागून आवाज दिला, अरे थांब जरा, तुझ्याशी काही बोलायचं आहे. मी थांबलो. ठीक आहे, बोल. मी आणि परत सोफ्यावर बसलो आणि काकू जेवण संपवून प्रियाला झोपायला गेली. ज्यांच्या प्रमोशनची पार्टी होती ते तर ऑफिसच्या लोकांना पार्टी द्यायला हॉटेलवरच थांबले होते म्हणून काका रात्री तिकडेच होते. एवढा वेळ झाला तरी काका घरच्या पार्टीत काही सहभागी झाली नाही. मी काकूला इशारा करून बाथरूमला गेलो. आत काकूने त्यांचे कपडे सुकायला ठेवले होते. ते माझ्या अपेक्षेपेक्षा दुप्पट मोठे होते. काकू बाहेर येतील या भीतीने मी लवकर बाहेर गेलो. आता काही नको, घरी जाऊ हा विचार करून सोफ्यावर बसलो. जवळजवळ अर्धा पाऊण तासाने काकू प्रियाला झोपून बेडरूमच्या बाहेर आल्या. येऊन माझ्या बाजूला बसल्या. म्हणाल्या, बोल आता. मी म्हणाले, काय बोल? काकू म्हणाल्या, मन भरलं का मला बघून? नसेल तर सांग. तसं मी आता घाबरलो. मला वाटलं माझं बघणं काकूंना आवडलं नाही की काय. मी म्हणालो, अगं नाही काकू, असं काही नाही. काकू माझ्याकडे वेगळ्या बघत होत्या. काकू बोलल्या, खरं सांग, काय बघतोस तू माझ्यात? लाजू नकोस, खरं काय ते सांग. मी काही बोललो नाही, गप्पच. काकूने खोटा राग करून मला बोलायला सुरुवात केली. बोलली, तू अशा नजरेने बघतोस मला? अरे तुझं वय किती, माझं वय किती, काहीतरी भान ठेव. काकू माझ्यावर रागवून चिडल्या, पण राग खोटा होता हे मला माहीत नव्हतं. मी काकूला सॉरी सॉरी म्हणत मान खाली करून सोफ्यावर बसलो. यापुढे काही नाही होणार असं मी घाबरून बोललो. तसे काकी येऊन माझ्या बाजूला बसल्या आणि माझा हात पकडून बोलल्या, अभिषेक, मला खरं खरं बोल, मी तुला आवडते का? मी हो म्हणालो. ती म्हणाली, बरं मग मला सांग, माझ्यात तू काय बघतोस? मी बोललो, काकू, मला तुम्ही फार आवडता, तुमच्या मिठीत येण्याचं मन करतं. काकू हसल्या आणि मला स्माईल दिली. मी लगेच काकूंना मिठी मारली. काकूंनी मला लांब केलं. मी बोललो, काय झालं काकू? ते माझ्याकडे वेगळ्या बघू लागल्या आणि मग म्हणाल्या, सुधीर, अभिषेक, कोणाला सांगू नकोस प्लीज. मी असं म्हणालो. अगं नाही काकू, नाही सांगेल कोणाला. हे बोलूच लागलो तेव्हा काकूही प्रभावित झाल्या. मग मी बोललो, काकू, तुम्ही मला सुंदर वेळेचा अनुभव द्या ना. मग 5-10 मिनिटांनंतर मला पण काकूंची एकटेपणाची बाजू समजून गेली
आणि तीसुद्धा मला प्रतिसाद देऊ लागली. मी म्हणालो, सुधीर, कधी कोणाला सुंदर वेळेचा कोणाला सुंदर वेळेचा अनुभव दिला का? मी नाही बोललो. आता काकू थोड्या शांत झाल्या होत्या. मी जे काही बोलेन काकू ते करायला तयार होत्या. काकूंना सुंदर वेळेचा अनुभव देण्याच्या आधीच घराची घंटी वाजली. आम्ही दोघं घाबरलो. मी काकूंना विचारलं, आता कोण असेल? काकू दचकून म्हणाल्या, काका असतील, उठ लवकर आणि तयार हो. काकू तयार होऊन दरवाजा उघडला. बघतो तर दरवाजाबाहेर काका उभे होते. मी तर खूप घाबरलो. काका म्हणाले, अरे अभिषेक, तू इथे काय करतोयस? मी म्हणालो, अरे काका, तुमच्याच प्रमोशनची पार्टी होती ना, म्हणून मदत करायला आलो. काकूंनी मला जेवायलाही घरी बोलावलं होतं. काका म्हणाले, छान छान, जेवलास का तू? मी म्हणालो, हो काका, जेवलो आणि तोंड गोड केलं. काका म्हणाले, म्हणजे? मी म्हणालो, अहो, गोड म्हणजे केक खाल्ला. एवढं बोलून मी काकूकडे बघितलं आणि हलकी स्माईल देऊन डोळा मारला. काकांना घाम फुटला होता. मी काकांना बोललो, काका चला, मी येतो. एवढं बोलून मी दरवाजाच्या पुढे उभा राहून काकूकडे बघितलं. काकूंनी इशारा केला, तू चल पुढे, मी कॉल करते. हे ऐकून माझ्या जीवात जीव आला. मी माझ्या घरी गेलो. काका तशी थोडीशी जास्त दारू घेऊन आली होती, त्यामुळे मला वाटलं काकू आता लगेच येतील. या आशेने जवळपास अर्धा पाऊण तास झाला काकू काही येत नव्हते. मी दरवाजा बंद केला आणि सोफ्यावर बसून होतो. माझी इकडे अवस्था बिकट होत होती आणि काकू तिकडे काकांना जेवण वाढत होत्या. मला आता राहवलं नव्हतं. मी काकूंना फोन केला. त्यांनी माझा फोन कट करून सायलेंटवर केला. मी आता नाराज झालो. मला वाटलं प्लॅन कॅन्सल झाला. तिकडे काकूंची अवस्था बिकट झाली होती. काकूंना घाई करून मला भेटायचं होतं. इतक्यात काकूंना टेबलावर पडलेला केकचा डबा दिसला. काकू मनातून खुश झाल्या आणि काकांसमोर बोलल्या, अरे बापरे, हा वेळा डब्बा इथे सोडून गेला. काकू म्हणाल्या, अहो, मी अभिषेकला डब्बा देऊन येते. पार्टीमध्ये कामात माझी खूप मदत केली त्याने. काकू भराभरा चप्पल घालून माझ्या घरी आल्या. मी त्यांची वाट बघत सोफ्यावरच बसून होतो. इतक्यात काकूंनी दरवाजा वाजवला. मला माहीत होतं काकू असतील. मी तसाच दरवाजा उघडला. काकूंना बघून माझ्या मनात एक वेगळाच प्रभाव आला. काकूंनी आत येऊन दरवाजा बंद केला. माझी अवस्था बघून काकू एकदम हसल्या. हे लगेच काकूला बेडरूममध्ये जाण्यास सांगितलं आणि मिठी मारली. तेवढ्यात काकूंनी मला बाजूला केलं. काकू म्हणाल्या, अभिषेक, थोडं थांब, जरा धीर धर. यांना झोपून मी तुझ्या घरी येते. तोपर्यंत जागा राहा आणि दरवाजा उघडा ठेव. मी म्हणालो, अगं पण आता काय करू? तेवढ्यात म्हणाले, मी येते. एवढं बोलून काकू निघून गेल्या. घरी गेल्यावर काकू काकांना म्हणाली, अहो, तुम्हाला जेवायला वाढू? काका म्हणाले, हो, लवकर वाढ. काकू किचनमध्ये जाऊन काकांना ताट भरून जेवण वाढून घेऊन आल्या. काका जेवायला बसले. काकू काकांना बोलल्या, अहो, तुम्ही जेवा, मी फ्रेश होऊन येते. काकांचं जेवण झालं होतं. काकाला निवांत झोपायची काकू वाट बघू लागल्या. काकू झोपेल की 25 मिनिटांनी घोरायला लागले. काकांना वाटलं आता रस्ता मोकळा आहे झाला. काकू हळूच उठून बाहेर जाताच काकांचा फोन वाजला. काकूंनी कपाळाला हात मारला आणि बेडवर झोपल्या. काकांचा डोळा उघडला. काकूंनी फोन उचलताच ते झटकन उठून बसले. काकू घाबरल्या. अहो, काय झालं? का उठला? काकाने फोनवर बोलून फोन ठेवला. काकू म्हणाली, काय झालं हो? काका म्हणाले, काही नाही, मित्राच्या आईची तब्येत बरी नाही, त्याचाच फोन आहे, काय माहीत काय झालं. काकू म्हणाली, कसं? काका म्हणाले, आधी मी जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये, तू झोप आणि हो, दरवाजा लावून घे, मी सकाळी परत येईन. हे ऐकून काकू खुश झाल्या. काकूंनी काकाचे कपडे काढून दिले. काका कपडे घालून निघाले. आता काकूंना थोडा मोकळं झालं होतं. काकू फोन घेऊन बाल्कनीत आल्या. काकांना सोसायटीच्या बाहेर जाताच काकूने मला कॉल केला, अभिषेक, घरी ये लवकर आणि हो, तुझं घर लावून ये. हे ऐकून मी लगेच घर बंद करून काकूकडे आलो. काकूने दरवाजा उघडाच ठेवला होता. मी लगेच आत आलो आणि काकूंना मिठी मारली. काकू म्हणाली, अरे हो, आधी प्रिया झोपली का बघू दे, तू बस, मी येते. काकू बेडरूममध्ये गेल्या. प्रियाला झोपलेलं बघून काकूने दरवाजा बाहेरून बंद केला आणि माझ्या बाजूला येऊन बसल्या. मला आता काय करू काय नको असं झालं. काकूने मला मिठी मारली. म्हणाले, आता वेळ नको घालू. एवढं बोलून काकूंनी मला उठवलं आणि हात पकडून किचनमध्ये घेऊन गेल्या. किचनमध्ये आधी सतरंजी तयार होती. मी तिला सतरंजीवर पडलेलो आणि आपल्या कामाला सुरुवात केली. काकू बोलले, सुधीर, अभिषेक, थांबू नको, सुंदर वेळेचा अनुभव देत राहा.
मित्रांनो, काय होत होतं आणि काय झालं मला कळालंच नाही. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. ती आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते, हळूहळू शांत होत होती. मलाही आता हलकं वाटू लागलं. मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. काकूंच्या चेहऱ्यावर अमानुष सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित करत तिने माझ्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच अभिषेक, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खुश होत म्हणालो, तुझ्यासारखी काकू असल्यावर मलाही आता कसलीच चिंता नाही. खरंच तुझ्यासारखी काकू असणं म्हणजे खूप भाग्य लागतं. खरंच काकू, मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी काकू मिळाली. मित्रांनो, त्या रात्री काकूंसोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या मनात कोरला गेला. पण त्या रात्रीनंतर काहीतरी विचित्र घडायला सुरुवात झाली, ज्याने माझं आयुष्य बदलून गेलं. मी त्या रात्री माझ्या फ्लॅटवर परतलो. सकाळचे 5:30 वाजले होते. सूर्य बाहेर यायला तयार होता आणि माझं मन अजूनही काकूंच्या आठवणीतच रममाण झालं होतं. पण त्या क्षणापासून माझ्या आयुष्यात एक रहस्यमय वळण लागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी घरी पोहोचलो, दरवाजा उघडला आणि आत येऊन सोफ्यावर बसलो. माझी अवस्था थकलेली होती, पण मनात एक वेगळीच ऊर्जा होती. मी फोन हातात घेतला आणि काकूंना मेसेज टाकला, काकू पुन्हा भेटूया ना. पण काकूकडून काहीच रिप्लाय आला नाही. मी थोडा अस्वस्थ झालो, पण विचार केला कदाचित काका घरी आले असतील म्हणून त्यांना मेसेज बघायला वेळ मिळाला नसेल. मी फोन बाजूला ठेवला आणि डोळे मिटून पडलो. सकाळी 9 वाजता माझी झोप मोडली. माझ्या फोनची रिंग वाजत होती. मी डोळे चोळत फोन उचलला. समोरून काकूंचा आवाज आला, पण त्या घाबरलेल्या वाटत होत्या. अभिषेक अभिषेक म्हणून त्या रडापड करत होत्या. तू घरीच आहेस ना? प्लीज सांग, तू कुठे आहेस? काकूंच्या आवाजात एक भीती होती जी मला कधीच ऐकायला मिळाली नव्हती. मी गोंधळलो आणि म्हणालो, हो काकू, मी घरीच आहे. काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? काकूंना थरथरत्या आवाजात सांगितलं, सुधीर, काहीतरी भयंकर घडलं आहे. काकांचा खून झाला आहे आणि ते सकाळीच परत आलेच नाही. मी त्यांच्या मित्राला फोन केला. त्यांचे नाव मलाही त्यांनी रात्री सांगितलं होतं, पण त्याने सांगितलं की त्यांच्या आईला काहीच झालं नाही आणि काका हॉस्पिटलमध्ये भेटायला नव्हते. माझ्या पोटात गोळा आला. काय, काका हॉस्पिटलला गेले नव्हते? मग रात्री ते कुठे गेले? मी काकूंना शांत करण्याचा प्रयत्न केला. काकू, घाबरू नका, कदाचित काकांचा फोन डिस्चार्ज झाला असेल. तुम्ही पोलिसांना फोन केलात का? काकू म्हणाले, नाही, अजून नाही, पण मला खूप भीती वाटते. एकटी कशी जाणार? अभिषेक, तू येशील का इथे? मला एकटीला कसं तरी होते. मी लगेच तयार झालो आणि काकूंच्या घरी पोहोचलो. काकू दरवाजाजवळ उभ्या होत्या. त्यांचा चेहरा पांढरा पडला होता. प्रिया अजूनही झोपली होती. त्यामुळे काकूंनी मला हॉलमध्ये बसवलं आणि रात्री काकांशी झालेला संवाद सांगायला लागली. त्यात काकूंनी सांगितलं, काल रात्री काकांनी मला सांगितलं होतं त्यांचा मित्र संजय त्याच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये आहे. पण मी आज सकाळी संजयला फोन केला तेव्हा त्याने सांगितलं असा काहीच प्रकार घडला नाही आणि काकाने त्याला रात्री फोनही केला नव्हता. मी विचारात पडलो, काका खोटं का बोलेल आणि ते कुठे गेले? मी काकूंना विचारलं, काकू, काकांचा फोन ट्रॅक करायचा का? कदाचित त्यांचं लोकेशन मिळेल. काकूंनी होकार दिला आणि आम्ही काकांचा फोन ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला, पण फोन बंद होता आणि लोकेशन मिळालं नाही. माझ्या मनात शंका येऊ लागली, काहीतरी गडबड आहे. काकूंनी मला सांगितलं की काकांचं काही दिवसापासून वागणं विचित्र होतं. ते रात्री उशिरा घरी यायचे, कोणाशी तरी फोनवर हळू आवाजात बोलायचे आणि कधीकधी त्यांच्या कपड्यांना एक विचित्र वास यायचा, जसं काही केमिकल. मी काकूंना विचारलं, काकू, काकांची कोणाशी दुश्मनी होती का किंवा त्यांना कोणाची भीती वाटत होती? काकूंनी डोकं हलवलं, मला माहीत नाही अभिषेक, पण मला आता खूप टेन्शन येते. मी काकूंना धीर दिला आणि म्हणालो, काकांचा फोन ट्रॅक करायचा प्रयत्न करतो, थांबा, आपण काहीतरी रस्ता शोधून काढू. पण त्यांनी एक गोष्ट सांगितली जी ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अखेर आमच्या हालचाली थांबवल्या आणि पोलिसांची मदत घेण्याचं ठरवलं. पोलीस स्टेशनला पोहोचून पोलिसांना फक्त काकांबद्दल सगळं सत्य सांगून टाकलं. इन्स्पेक्टर म्हणाले, काकाचं नाव रमेश पाटील आहे ना? आमच्या रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव काही संशयित लोकांच्या यादीत आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. घाबरू नका, आम्हाला असं कळलं आहे की तुझ्या केमिकल कंपनीमध्ये काम करत आहे. तिथे त्यांनी खूप काही गैरकानूनी काम केले आहे आणि जेव्हा तिथल्या एका मुलीला यांच्याबाबत कळालं तेव्हा त्यांनी तिला फिरवायला नेऊन तिकडून एका मोठ्या टेकडीच्या कड्यावरून ढकलून दिलं आहे.
आणि ती मुलगी मेली आहे. त्याच्या बदल्यात त्यांना अटक केली आहे. आता तो सुटू शकत नाही. त्याला खूप मोठी शिक्षा होणार आहे. हे ऐकून काकू तर पूर्णपणे शॉक झाल्या. त्या म्हणाल्या, नाही, हे खोटं आहे. त्यांचा विश्वासच पटत नव्हता. त्या मागे धडकल्या. खाली पडणार तेवढ्यात मी त्यांना सावरलं. मी ज्या प्रकारे खाली पडताना पकडलं ते पोलीसवाल्यांनी सुद्धा लक्ष देऊन पाहिलं. काकू रडत म्हणाली, माझा नवरा असं काही करू शकत नाही. जोपर्यंत मी ओळखते, माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये कोणीच मुलगी नाही. मी त्यांच्या ऑफिसमध्ये पण गेलेली आहे. मी त्यांचा मोबाईल पण चेक करते, पण मला कुठे कोणतीच मुलगी दिसलीच नाही. पण पोलिसांनी सांगितलं की त्यांच्याकडे काही पुरावे आहेत आणि ते तपास करत आहे. त्यांनी आम्हाला घरी जायला सांगितलं आणि काकाबद्दल काही माहिती मिळाली तर कळवायचं वचन दिलं. घरी परत येताना काकू शांत होत्या. मला त्यांच्यासाठी वाईट वाटत होतं, पण माझ्या मनात एक प्रश्न होता, काका खरंच गुंतले होते का? कारण मलाही विश्वास बसत नव्हता की काका असं काही करतील. आणि जर असं होतंच तर मुलीचं गायब होणं यांच्याशी जोडलं गेलं होतं का? त्या रात्री मी माझ्या फ्लॅटवर परतलो. काकूंनी मला सांगितलं होतं की त्या प्रियाला घेऊन त्यांच्या माहेरी जाणार आहेत, कारण त्या एकट्या घरी राहायला घाबरत होत्या. मी घरी पोहोचलो आणि माझा फोन चेक केला. काकूंचा मेसेज आला होता, कृपया सावध राहा, मला वाटतं काहीतरी भयंकर घडतंय. मी काकूंना रिप्लाय केला, काकू तुम्ही काळजी करू नका, मी सावध राहीन, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. पण माझं मन शांत नव्हतं. रात्रीचे 11 वाजले आणि मला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तो मेसेज नव्हता तर व्हिडिओ होता. तो व्हिडिओ पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर मला एक कॉल आला. कॉलमध्ये एक महिला बोलत होती. म्हणाली, बाळा जास्त हुशारी करू नको, नाहीतर हा व्हिडिओ इंटरनेटवर देईल. त्या व्हिडिओमध्ये काकूंचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्यामुळे मी एवढा घाबरलो की परत बोलू शकलो नाही. ती महिला लगातार बोलत होती. म्हणाली, काका आणि काकू यांच्यापासून दूर राहा, जास्ती हुशारी दाखवू नको. जर जास्त हुशारी दाखवलंस तर तूही कुठे गायब होशील, माहिती पडणार नाही. मला वेगवेगळे विचार येत होते. जेव्हा रात्री काकू माझ्या रूमवर आल्या तेव्हा मागे मागे आणखीन कोण आलं होतं आणि दरवाजा लावलेला असल्यावर एवढा क्लिअर व्हिडिओ निघालाच कसा? नेमकं या चक्रव्यूहामध्ये मलाही फसवायची कोणी आधीच तयारी तर केली नाही ना? आणि जर मला फसवायचं असतं तर काकांना कशापायी गायब केलं? सोबतच आणखीन एक फोटो आला. त्यामध्ये काकू आणि एक जाड मिशा असलेला माणूस यांचा फोटोही आला. दोघेही जवळ बसून हसत आहेत. फोटोमध्येच याचा मागे दोघांचा व्हिडिओसुद्धा आला आहे आणि तो व्हिडिओ बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. व्हिडिओमध्ये चक्क काकू आणि तो माणूस स्पष्ट दिसत होते. काकूंनी कुणी याआधी काय करून ठेवलं तेव्हा माझं डोकं चक्रावलं. नेमकं हे सगळं कशासाठी चाललंय मला कळत नव्हतं. आणि काकूंचे तर वेगळेच रंग मला दिसू लागले. काकू पोलीस स्टेशनमध्ये एवढा विषय झाल्यावर तिथे थांबलीसुद्धा नाही आणि स्वतःच्या नवऱ्याला सोडवण्यासाठी प्रयत्न न करता आधी तिने गावाकडे जायचं ठरवलं. याच्यामध्ये काहीतरी वेगळंच होतं आणि हा माणूस चक्क काहीतरी फोटो आणि व्हिडिओमध्ये काकूंसोबत समोर आला होता. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.